नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्णवने CCTV फुटेज चेक करताच रिया आणि राकेशचं कारस्थान आलेलं असतं समोर. रियाचा पत्ता शोधून काढत इथे आता त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती काढत अर्णवने रिया आणि राकेशला हॉटेलमध्ये रंगेहात पकडलेलं असतं आणि आपल्याबरोबर अंजलीला सुद्धा नेलेलं असतं. लफडेबाज राकेशचं सत्य समोर आल्यानंतर इथे आता अर्णवने अंजलीला सांगितलेलं असतं की राकेशची धुलाई करायची, त्याच्या थोबाडीत द्यायचं, कारण तो तुझा गुन्हेगार आहे. आणि त्यामुळे त्याचं कारस्थान समोर आल्यानंतर अंजलीने राकेशचं थोबाड फोडत त्याच्याबरोबर असलेलं आपलं नातं एका मिनिटात तोडून टाकलेलं असतं आणि अर्णवला मिठी मारत त्याची माफी मागत त्याच्याबरोबर ती आता मानाने घरी आलेली असते. तर पुढीलप्रमाणे कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्णवने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी माझ्या बहिणीला घरी परत घेऊन यायचं. पण अंजली अर्णववरती रागवलेली असते. ती म्हणत असते, काही झालं तरी ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा अपमान झाला आहे तिथे मी नाही येणार. तेव्हा इथे अंजली ही आता होळीसाठी घरी यायला पाहिजे म्हणून ईश्वरीने एक आयडिया दिलेली असते. तेव्हा अर्णव इथे राकेशला पैशांची लालच देतो आणि म्हणतो की मी तुला 5 लाख रुपये देईन, माझ्या बहिणीला होळीसाठी घरी घेऊन ये. तो म्हणतो 5 लाख खूपच कमी आहेत, 7 लाख दे. तेव्हा इथे 1 रुपया कष्टाने कमवायची अक्कल नाही आणि 7 लाख रुपये फुकट मागतोयस, लाज नाही वाटत तुला? तेव्हा राकेश म्हणतो, मग ठीक आहे, मी नाही घेऊन येत तुझ्या बहिणीला, काय करायचं आहे ते कर जा. तेव्हा इथे अर्णव आपल्या बहिणीसाठी त्याला 7 लाख रुपये द्यायला तयार होतो. त्यानंतर इथे जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा राकेश म्हणतो की तुला जर हवं असेल की तुझी बहीण इथे आता रंगपंचमीला सुद्धा थांबावी रंग खेळायला, तर अजून 7 लाख दे. एक वस्ती राहतो, उद्या तुमच्याबरोबर रंग खेळतो आणि मग तिला घेऊन जातो. तेव्हा इथे 7 एके 7 7 दुणे 14 लाख रुपये राकेशने आता 2 दिवसांचे घेतलेले असतात आणि ते पैसे अर्णवने कॅशमध्ये त्याला दिलेलेही असतात. ते पैसे त्याला दिलेले असतात. त्यानंतर वल्लरीमुळे इथे राकेशचा चेहरा खराब होतो आणि अंजलीला वाटतं की हे सगळं ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी केलं आहे, माझ्या नवऱ्याचा अपमान केला आहे, त्यामुळे आता मी इथे अजिबात राहणार नाही आहे, आम्ही आत्ताच्या आत्ता जातो आहे, असं आता अंजली निर्णय घेते आणि ती तिथे न राहता घरी गेलेली असते. तेव्हा इथे घरी गेल्यानंतर राकेशचे पैसे घ्यायला दादा आलेला असतो. गुंड दादा पैसे घ्यायला आलेले असतात. तेव्हा इथे 7 लाख रुपये तुला दिलेत असं आम्हाला कळलं, तेच घ्यायला आलो आहे, ते दे बरं. तेव्हा इथे अंजली चहासाठी दूध हवं असतं ते घेण्यासाठी शेजारी गेलेली असते. तेव्हा लगेचच राकेश म्हणत असतो, हे बघा पैसे मी तुम्हाला देईन पण आता इथे नको, तुम्ही इथून जा बरं. तेव्हा दादा म्हणतात की तुला जर पाहिजे असेल की तुझी सगळी लफडी मी तुझ्या बायकोला सांगू नये, म्हणजे त्या मुलीबरोबर फिरतोयस ना रियाबरोबर, ते मला माहिती नाही असं समजू नकोस, मला सगळं काय माहिती आहे. जर ही गोष्ट मी तुझ्या बायकोला सांगू नये असं तुला वाटत असेल ना, तर मला लवकरात लवकर 7 लाख रुपये दे. तेव्हा राकेश म्हणतो की त्याच्यामध्ये थोडे जास्त पैसे आहेत, मी तुम्हाला 7 लाख रुपये मोजून देतो ना. तेव्हा दादा म्हणतात की नक्की किती पैसे आहेत त्याच्यामध्ये? तेव्हा राकेश म्हणतो 14 लाख रुपये. तो म्हणतो, अरे वा, 14 लाख आहेत ना, मग आता हे 14 लाख मी घेतो, तरीसुद्धा तुझ्यावरती 6 लाख रुपये अजून बाकी आहेत. तर अशा रीतीने इथे आता दादाने सगळे पैसे घेतलेले असतात. 14च्या 14 लाख रुपये गुंडदादा घेतात आणि तिथून निघून जातात. राकेशच्या हातामध्ये एक पैसासुद्धा उरत नाही. खोट्याचं नेहमी खोटंच होतं असं म्हणतात, तसं राकेशच्या बाबतीत झालेलं असतं. अर्णवला इमोशनल ब्लॅकमेल करून त्याला फसवून त्याच्याकडून 14 लाख रुपये काढलेले असतात. त्यामुळे गुंडदादा येतात आणि सगळे पैसे घेऊन जातात. राकेशच्या हाती काही लागत नाही. त्यानंतर इथे आता राकेशने फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की हे चिंटुकल्या, आता एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्याबरोबर जे काही केलंस ना, तो अपमान मी कधीच विसरणार नाही, त्याची परतफेड तर मी करेनच. पण महत्त्वाची गोष्ट, जर तुला तुझ्या बहिणीबरोबर रंग खेळायचे असतील ना, तर एक काम कर, माझ्याकडे ऑफर अजूनही तीच आहे, 10 लाख रुपये दे आणि तुझ्या बहिणीबरोबर रंग खेळ. नाहीतर मग नाही खेळलास ना तरीसुद्धा चालेल, माझा बदला कसा घ्यायचा आहे तुम्ही बरोबर घेईन. मी तुला चॅलेंज करतो
की मी तुला तुझ्या बहिणीबरोबर रंग खेळू देणार नाही, कळलं ना? जर पैसे दिलेस तरच तुला रंग खेळता येतील. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू मला चॅलेंज करतोयस? मला ना तुझ्यासारखे लोक जेव्हा चॅलेंज करतात ना तेव्हा मला भीती नाही वाटत, उलट मला हसू येतं, हसू, आणि रागसुद्धा नाही येत. आता बघच तू मी काय करतो ते. मी माझ्या ताईबरोबर रंग खेळताना तुला दिसेनच, तिच्याबरोबर रंग मी खेळणारच. बघ मी हे चॅलेंज जिंकतो की नाही, असं अर्णव त्याला सांगतो. तेव्हा राकेश म्हणतो, अरे देवा, आता हा काय मला पैसे देणार नाही. याने आता माझी धमकी चॅलेंजमध्ये घेतली, म्हणजे हा आता कसंही चॅलेंज पूर्ण करणार. माझा डाव फसला, म्हणजे याला काही आता 10 लाख रुपये मिळणार नाहीत. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की कसं जायचं ताईला रंग लावायला. अंजली अर्णवच्या घरी नसल्यामुळे कुणीही रंग खेळत नसतं. त्यामुळे वल्लरीचा ईश्वरीच्या चेहऱ्याला खास खुजलीची पावडर लावण्याचा जो काही प्लॅन असतो तो उद्ध्वस्त झालेला असतो. ती पावडर सगळी तिच्याच तोंडाला लागलेली असते, कारण रंग तिच्या तोंडावरती उडालेला असतो. त्यानंतर तिचा प्लॅन फसलेला असतो. अर्णव आणि ईश्वरी दोघेजण अंजलीच्या इथे जाणार असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला आता तुमचा संपूर्ण चेहरा आहे ना तो रंगाने लाल लाल करायचा आहे, जेणेकरून इथे आता अंजलीताई तुमचा चेहरा ओळखू शकणार नाही असं आपल्याला करायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की खरंच असं होईल, आणि जर ताईने मला ओळखलं तर ती हर्ट होईल. ती म्हणते, नाही हो सर, एवढे लोक इथे रंग खेळतायत, तुमच्या चेहऱ्याला रंग लावते ना मी. तेव्हा ती हवा तेवढा रंग घेते आणि त्याच्या चेहऱ्याला फासते. त्यानंतर अर्णवसुद्धा रंग घेतो आणि ईश्वरीच्या चेहऱ्याला फासतो. त्यानंतर इथे आता डोक्याला त्याने छान असा कपडा बांधलेला असतो, फेटा बांधलेला असतो, आणि तो अंजलीला रंग लावायला येत असतो ढोलवाला बनून. त्याने गळ्यामध्ये ढोलसुद्धा घातलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे वा, आता कुणीही तुम्हाला ओळखू शकणार नाही, अंजलीताईसुद्धा नाही. तेव्हा इथे आता ढोल वाजवत वाजवत इथे अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या समोर येतात. अंजली राकेश एकमेकांना रंग लावतात. त्यानंतर बाकीचे सगळे येऊन एक एक करून रंग लावत असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हॅपी होली जी, हॅपी होली, आणि ती आता अंजलीला रंग लावते. तेव्हा अंजलीसुद्धा तिला रंग लावते आणि म्हणते, हॅपी होली. त्यानंतर अर्णव घेतो थोडासा रंग हातामध्ये आणि आपल्या बहिणीच्या गालावरती लावतो आणि म्हणतो, हॅपी होली ताई. तेव्हा ती म्हणते, हॅपी होली, आणि तीसुद्धा अर्णवला रंग लावते. तेव्हा अर्णव आता तिच्याकडून निघतो आणि पुढे जातो. तेव्हा लगेचच अंजली म्हणते, चिंटू, म्हणजे तिने आपल्या भावाला चिंटूला लगेचच ओळखलेलं असतं. आणि त्यानंतर इथे राकेश येतो आणि त्यानेसुद्धा अर्णवला ओळखलेलं असतं, पण तो काही बोलायला जाणार तेवढ्यातच इथे ईश्वरीमध्ये येते आणि अर्णवला घेऊन आता बाजूला जाते. ते दोघेजणं तिथून निघून गेलेले असतात. त्यानंतर सगळ्यांनी रंग खेळून झाल्यानंतर इथे आता रिया फोनवरती फोन राकेशला करत असते, कारण तिला त्याच्याबरोबर होळी खेळायचं असतं. तर इथे अंजली आता फ्रेश व्हायला गेलेली असते, अंघोळीला गेलेली असते. तेवढ्यातच रिया त्या चाळीमध्ये आलेली असते आणि ती म्हणते, सर्वेश, अरे काय हे, सगळेजण रंग खेळलेसुद्धा. मी कधीपासून तुला फोन करत होते, अरे पण तू माझा फोनच घेतला नाहीस. मी तुला सांगितलं होतं ना की मला तुझ्याबरोबर रंग खेळायचे आहेत म्हणून. बरं, काही हरकत नाही, चल आता तरी मला रंग लाव, मी कुणाकडूनच रंग लावून घेतलेला नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, बरं बाबा, ठीक आहे, आणि तो आता तिच्याकडून रंग घेतो, तिच्याच गालांवरती लावतो. त्यानंतर तीसुद्धा राकेशला रंग लावते. दोघेजण छान एकमेकांना मिठी वगैरे मारत असतात. हे सगळं आता बघितलेलं असतं अर्णवने आपल्या CCTV फुटेजमध्ये हे सगळं काही बघितलेलं असतं. तो म्हणतो, ही मुलगी कोण आहे आणि ती का राकेशला रंग लावते, त्याला मिठी वगैरे मारते, इतकी क्लोज आहे ती राकेशच्या, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा तो लगेचच शिर्केला फोन करतो आणि म्हणतो, मी तुला एक छोटासा व्हिडिओ पाठवला आहे, एका मुलीचा फोटो पाठवला आहे, तिची माहिती लवकरात लवकर गोळा कर. ती कुठे जाते, कुठे असते, कोण कोण आहे फॅमिलीमध्ये, ती काय करते, सगळं मला हवं आहे. तेव्हा इथे आता शिर्केनी सगळी माहिती काढलेली असते. तेव्हा ती मुलगी एकुलती एक आहे, तिचे फॅमिली मेंबर कोणीच नाही, आणि जे कोणी आहेत ते बाहेर असतात, परदेशात असतात. इथे ती एकटीच असते. तिचा पिढीजात एक छोटासा बिझनेस आहे आणि ती सगळी संपत्तीची मालकीन तीच आहे, असं आता सांगण्यात आलेलं असतं. आणि त्यानंतर ती मुलगी
पर्पल रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये सातत्याने जात असते एका माणसाबरोबर आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून राकेश आहे असं सुद्धा शिर्केने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे शिर्के, तू खूप महत्त्वाचं काम केलेस. आता फक्त एक काम करायचं, जेव्हा ती मुलगी आणि तो राकेश हे दोघेजणं त्या हॉटेलवरती जातील ना, तेव्हा फक्त आपल्याला ती माहिती मिळाली पाहिजे. असं काहीतरी कर. तिथल्या माणसांना सांग, त्यांना हवे तर पैसे दे. तेव्हा इथे त्याच पद्धतीने आता अर्णवने सांगितल्याप्रमाणे त्यांना ती माहिती मिळते. तेव्हा अर्णव आणि अंजली हे दोघेजणं बोलत नसतात, पण तरीसुद्धा ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजणं अंजलीकडे जातात आणि म्हणत असतात, ताई तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे, प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. हा कालचा आपला होळीचा व्हिडिओ आहे, जेव्हा आपण रंगपंचमी खेळत होतो. तुम्ही आतमध्ये गेलात, त्यानंतर राकेशचं बघा काय चाललं आहे. तेव्हा इथे CCTV फुटेजमध्ये आता राकेश एका मुलीला रंग लावतोय, ती मुलगी त्याला रंग लावते, दोघे मिठी मारतायत हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत असतं. तेव्हा अंजली म्हणत असते, ही मुलगी तर आली होती इथे सर्वेश म्हणून विचारायला. तेव्हा अर्णव म्हणतो, इथे राकेशने त्या मुलीला त्याचं नाव सर्वेश असं सांगितले आणि म्हणून ती इथे आली होती. तेव्हा इथे अंजली म्हणते काय? तेव्हा अर्णव म्हणतो, आणि अजून एक गोष्ट तुला सांगितली ना तर तुला खूप मोठा धक्का बसेल. अंजली म्हणते कुठली? तेव्हा अर्णव म्हणतो, या मुलीला राकेशने सांगितलं आहे की तू त्याची बायको नाही, तू त्याची बहीण आहे आणि तू डिलिव्हरीसाठी इथे आली आहेस हे सुद्धा सांगितलं आहे. तेव्हा अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अंजली म्हणते, चिंटू तू खोटं बोलतो आहेस का? मला परत घरी घेऊन जाण्यासाठी तू वाटेल ते बोलतो आहेस यांच्या विरोधात? मी नाही विश्वास ठेवणार. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे आता विश्वास ठेवू नकोस, पण मी काहीतरी दाखवल्यावरती तरी विश्वास ठेवशील ना? तेव्हा अंजली म्हणते, काय दाखवणार आहेस तू? अर्णव फक्त म्हणतो की तू माझ्याबरोबर चल. अंजली, ईश्वरी, अर्णव तिघेजणं पर्पल रेसिडेन्सी हॉटेलला जायला निघतात, कारण तिथे राकेश आणि ती मुलगी रिया दोघेजणं परत गेलेले असतात. ते दोघंजणं आता रूम बुक करून तिथे राहत असतात आणि तेवढ्यातच अर्णव तिथे गेलेला असतो आणि रिसेप्शनला गेल्यानंतर तिथे आता अर्णवने त्या माणसाला हवे तेवढे पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की राकेश आणि रिया ज्या रूममध्ये आहेत ना त्या रूमचा दरवाजा आम्हाला अनलॉक करून द्यायचा आहे तुमच्या स्मार्ट कीने. खूप महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, फक्त एवढंसं काम करा. तेव्हा इथे आता अर्णवने इतके पैसे दिल्यानंतर तो माणूस आपली स्मार्ट की घेतो आणि जाऊन तो दरवाजा उघडून देतो. तेव्हा रिया आणि राकेश हे दोघेजणं आता बेडवरती असतात आणि तेव्हा दरवाजा उघडलेला असतो आणि अर्णव म्हणतो, ताई तूच पुढे जा. तेव्हा इथे आता राकेश आणि रिया दोघेजणं असतात रूममध्ये, एकमेकांना मिठी मारलेली असते. तेव्हा अंजली तिथे जाते आणि म्हणते, राजेश हे काय करताय तुम्ही? तेव्हा इथे रिया लगेचच जागी होते आणि म्हणते, हे काय आहे सर्वेश? अरे तुझी बहीण इथे काय करते? तिला मॅनर्स नाही आहेत का? अरे ती इथे का आली आहे? तेव्हा इथे आता आतमध्ये कोणीही जात नाही, फक्त अंजली गेलेली असते. तेव्हा इथे अंजली म्हणते, मी तुमची बाहेर वाट बघते, तुम्ही लवकर या. तेव्हा इथे आता रिया म्हणत असते, सर्वेश अरे तुझी बहीण काय जरा वेडी आहे का? ती इथे का आली आणि ती सुद्धा अशा पद्धतीने, आणि दरवाजा का ओपन केला? तेव्हा इथे आता लगेचच तो बाहेर येतो आणि म्हणतो, अंजली अगं काय आहे, तू इथे का आली आहेस? तेव्हा अंजली म्हणते, ही कोण आहे? तेव्हा रिया म्हणते, मी कोण आहे म्हणजे काय? तुम्ही मला ओळखलत नाही का ताई? तुम्हाला सर्वेशने काहीच सांगितलेलं नाही आहे का? अहो मी आहे रिया, सर्वेशची गर्लफ्रेंड, आम्ही दोघेजणं लग्न करणार आहोत. ती म्हणत असते, मी कोण आहे यांची तुला माहिती आहे का? तेव्हा रिया म्हणते, हो मला माहिती आहे, तुम्ही यांची मोठी बहीण आहात, डिलिव्हरीसाठी आलं आहेत ना याच्याकडे, माहिती आहे मला, पण मला काहीच अडचण नाही आहे, तुम्ही जरी त्याच्याजवळ राहिलात मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण एकत्र राहू. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, तू खूप चांगली आहेस ग रिया, मला तुला काही बोलायचंच नाही आहे, खरं सांगते, तू खूप चांगली मुलगी आहेस, तू माझ्याबरोबर राहायलासुद्धा तयार झालीस, बहीण म्हणून मला ॲक्सेप्टसुद्धा केलीस. पण सत्य काय आहे ना ते मी तुला सांगते, मी यांची बहीण नाही आहे, तर मी यांची बायको आहे आणि मी यांच्या बाळाची आई होणार आहे. बरं झालं सत्य माझ्यासमोर आलं, मी तुला दोषच देणार नाही. हे नाटकच असं करतात की समोरच्या माणसाला वेडं करतात, नाही का? खरंच वाटतं त्यांना हे जे काही बोलतात ते. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, ताई कळलं तुला, या माणसाचा खरा चेहरा आला तुझ्यासमोर? तेव्हा अंजली म्हणते, उशिरा का होईना पण खरा चेहरा समोर आला. त्यानंतर अंजली जोरदार राकेशच्या थोबाडीत देते आणि अर्णवची माफी मागते. ती म्हणते, तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलास की हा माणूस फ्रॉड आहे, तरीसुद्धा मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला, पण आता ठेवला आहे. या माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दे चिंटू,
याने माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे, फसवले मला. तेव्हा इथे अर्णव इन्स्पेक्टरांना फोन करतो आणि इन्स्पेक्टर सावंत यांना बोलावून घेतो आणि म्हणतो की राकेशला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा. याने माझ्या ताईला फसवलं आहे आणि त्यामुळे याच्या विरोधात तिने गुन्हा दाखल केलेला आहे. याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्या आणि राकेशला लवकरात लवकर जेलमध्ये टाका, असं आता अर्णवने सांगितलेलं असतं. तेव्हा तो अंजलीला घेतो आणि आपल्या घरी परत येतो. रियाची काही चुकी नसल्यामुळे तिला कोणी काहीच बोलत नाही. उलट राकेशने तिलासुद्धा फसवलेलंच असतं. पण उशिरा का होईना पण तिचे डोळेसुद्धा उघडलेले असतात. राकेशच्या या कारस्थानातून थोडक्यात ती वाचलेली असते.